चला तर मग आता आपण या प्रकारचे डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. पहा आता y इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे इथं अंडर रूट मध्ये एक फंक्शन आहे आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. फंक्शन कुठं आहे? रूटच्या आतमध्ये आहे. म्हणून तुम्ही इथं डिरेक्टली काय म्हणू शकताय की आता बघा डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. सुरुवातीला आपण हे अप्लाय करूया. dy बाय dx इज इक्वल टू आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे अंडर रूट कोणाचा बरं? ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स याचा आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. ओके, तर मग पहा आता आपण हे कसं काढू शकतोय ते. तर मग आता या ठिकाणी रूट मध्ये एक फंक्शन आहे. तर मग स्ट्रेट अवे तुम्ही इथं काय बोलणार की बाबा काय यूज करायचं आहे तुम्हाला की डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट फंक्शन. अंडर रूट मध्ये जर एखादं एक्सचं फंक्शन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय बरं? सर्वांना माहितच आहे. काय येतं डेरिव्हेटिव्ह? 1/2 अंडर रूट फंक्शन इंटू फंक्शनचा, मी जाणून बुजून ह्याला मराठीमध्ये लिहितोय, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. फंक्शन म्हणजे कोण? ह्या रूट मध्ये जे कोणी आहे ना तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथं काढायचा. कळतंय तुम्हाला? तर मग आता मला सांगा इथं कसं होईल? हे लेफ्ट साइडला dy बाय dx ऍज इट इज अँड दॅट इज इक्वल्स टू. आता सांगा बरं, रूट मध्ये हे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट मध्ये फंक्शन. चला बोला, रूट मध्ये कोण येत आहे? ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. समजताय तुम्हाला? आणि पुढे गुणाकारात तुम्हाला डेरिव्हेटिव्ह नेमकं कोणाचा काढायचा आहे? ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. मी त्या कॉस स्क्वेअर एक्स ला असं लिहितो जेणेकरून डेरिव्हेटिव्ह काढायला थोडं आपल्याला सोपं जाऊ शकेल. प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. बघा हे असं झालेलं आहे. ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. अशा पद्धतीने इथं आपल्याला या ठिकाणी दिसतं. ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. तर मग आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. या टर्मचा तुम्ही आता डेरिव्हेटिव्ह हा काढणार आहात. ओके, बघा इथपर्यंत कळालंय का तुम्हाला? यस, इथपर्यंत लक्षात आलंय का सर्वांच्या काय केलेलं आहे ते? आपण इथे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. काय केलंय? 1/2 रूट फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता इथं कॉसचा स्क्वेअर आहे आणि इथं साइनचा स्क्वेअर आहे. कळतंय? दोन्ही ठिकाणी तुम्ही यूज काय करू शकताय सांगा बघू मला. यूज, आता मी इथं लिहितोय यूज. काय यूज करणार? साइन कॉस एक्स त्याचा घातांक 2 साइन एक्स त्याचा घातांक 2. म्हणजे तुम्हाला इथं वापर कशाचा करावा लागणार आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शनचा पॉवर n. एक फंक्शन होतं त्याचा घातांक n आहे. तर मग इथं कसं येतं त्याचा डेरिव्हेटिव्ह? n इंटू फंक्शनचा पॉवर n-1 इंटू एफ डॅश म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. डायरेक्ट जो डेरिव्हेटिव्ह आता काढायचा आपल्याला. बघा ना, कॉस एक्स नावाचं एक फंक्शन आहे आणि त्याचा घातांक कॉन्स्टंट संख्या आहे. तर मग तुम्ही इथं त्याचा वापर करू शकताय. मी थोडस त्याला वरती सरकवतोय. आता बघा, आता आपल्याला त्याचा इथं वापर करायचा आहे. dy बाय dx इक्वल्स टू, हे एवढं सगळं ऍज इट इज. कोण ऍज इट इज? बघा 1/, बोला 2 अंडर रूट मध्ये कोण आहे? ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बोला बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. हे ऍज इट इज आणि इंटू आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कॉन्स्टंट ए स्क्वेअर ऍज इट इज. आता बघा कॉस एक्स त्याचा घातांक 2 आहे. फंक्शनचा घातांक n जर असेल तर तो n सहगुणकाला येतो. फंक्शनचा घातांक 1 न मायनस होतो आणि गुणाकारात पुढे तुम्हाला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे इथं कसं होईल सांगा मला? ते 2 येतील सहगुणकाला. कॉस एक्सचा घातांक 1 न कमी होतो आणि गुणाकारात तुम्हाला फंक्शन कोण आहे? कॉस एक्स. त्या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. बघा मी आता डायरेक्ट काढलेला तुम्हाला समजतोय का? कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय मायनस साइन एक्स.
लक्षात आलंय सर्वांच्या? ह्या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला? मायनस साइन एक्स. इथं हे दोन सहगुणक आला. कॉस एक्सचा घातांक 1 न कमी आणि त्या कॉस एक्सचा पुढे आपण डेरिव्हेटिव्ह काढलाय. सेम वेने प्लस पुढच्याचं पण असंच आहे. हे बी स्क्वेअर ऍज इट इज आणि नंतर मग पुढे गुणाकारात तुम्हाला आता काय करायचे सांगा मला. हे टू कोइफिशियंटला येतील. आले बघा कोइफिशियंटला. त्यानंतर साइन एक्सचा घातांक 1 न कमी म्हणजे इथं येईल 1 आणि इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. फंक्शन होतं कोण? साइन एक्स आणि त्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय कॉस एक्स. प्रत्येक वेळेस आपल्याला रिप्रेझेंट करण्याची तेवढी गरज नाही. बघा इथपर्यंत दिसतंय का? मला एकदा स्क्रीनमध्ये बघू द्या. या स्क्रीनमध्ये सर्व भाग इथे आलेला आहे. फायनल टच. तुम्ही फायनल आन्सर मध्ये आता इथं काय करू शकतायत बघा बरं. तुम्ही त्या पलीकडच्या टर्म अलीकडे आणू शकतायत. आता बघा इथं याला तुम्ही क्लीनली कसं लिहू शकतायत? 2a² मायनस पण तुम्ही अगोदर घ्या. म्हणजे ऍक्च्युली तिथं उरेल काय? 2a² मायनस पण अगोदर घेतलाय मायनस कॉस एक्स इंटू साइन एक्स. कॉस एक्स इंटू साइन एक्स आणि इकडं 2b² प्लस 2b² आणि इकडं काय उरलंय? साइन एक्स पॉवर 1 आहे. याचा घातांक 1 आहे म्हणजे तो रिमूव्ह केला तरी चालेल आणि होल डिवायडेड बाय इथं आता काय उरतंय? 2√. चला बोला. a² कॉस स्क्वेअर एक्स प्लस सांगा b² साइन स्क्वेअर एक्स. हा त्याचा काय झाला बरं? डेरिव्हेटिव्ह झाला. बघा एकदा व्यवस्थित समजून घ्या काय काय केलेलं आहे ते. सर्व गोष्टी एकदा व्यवस्थित बघून घ्या. मी थोडंसं इथं स्क्रीनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतोय. आलेलं आहे सर्वच्या सर्व. आता इथं जास्तीत जास्त काय होऊ शकतंय? की कॉस एक्स इंटू साइन एक्स, साइन एक्स इंटू कॉस एक्स ते कॉमन निघतील. 2 देखील कॉमन निघतील. ब्रॅकेटमध्ये फक्त उरेल -a² प्लस b². हे काम तुम्हाला करायचे. 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतील. उरलेला भाग म्हणजे तुमचं फायनल काय असेल? आन्सर असेल. कळालं? शेवटची स्टेप तुम्हाला करता येईल. जस्ट कॉमन वगैरे तुम्हाला काढायचे. काय कॉमन निघतं ते बघा न्यूमरेटर मधनं आणि उरलेली टर्म तुम्हाला त्या ठिकाणी लिहून काढायची आहे. लक्षात आला का सर्वांच्या? हा प्रॉब्लेम सर्वजण एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला इथं काढायचा आहे. मी त्याला एका सिंगल स्क्रीनमध्ये आणतोय इथं. बघा आता झूम आउट केलंय मी आणि आता याचा तुम्हाला आपल्याला स्क्रीनशॉट काढायचा. 1, 2, 3. ओके. तर स्क्रीनशॉट झालेला आहे. तर आता हे एक्झाम्पल एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. जे उशिरा जॉईन झालेले स्टुडंट आहेत त्यांना नंतर याची रेकॉर्डिंग ही बघायची आहे. चला तर मग 10व्या क्रमांकाचं एक्झाम्पल झालंय. कोणकोणते एक्झाम्पल्स राहिले तर याच्याकडे तुमचं बारकाईने लक्ष असणं आवश्यक आहे. आता आपलं 15 आणि 14 आणि 16 ह्या 2 क्रमांकाचे एक एक्झाम्पल आपले बॅक आहेत म्हणजे पाठीमागं आहेत. सोडवलेले नाहीयेत आपण. तर मग ती आता आपण कंप्लीट करूयात. 15 आणि एक्झाम्पल नंबर 14 आणि एक्झाम्पल नंबर 16. वर्कशीट व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे. परत ज्यांना मिळालेली नसेल किंवा जे व्हॉट्सअपला अटॅच नसतील तर त्यांनी संपर्क करावा. सेपरेट तुम्हाला त्याची इमेज, त्याचा फोटो वर्कशीटचा पाठवला जाईल. ओके. आता आपण वळूयात एक्झाम्पल नंबर 14 कडे. त्याच्यासाठी थोडंसं ट्रिग्नॉमेट्री आपल्याला इथं माहित असणं आवश्यक आहे. 14व्या क्रमांकाचं एक्झाम्पल काय आहे बघा. y = अंडर रूट मध्ये सांगा बघू काय आहे? अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स. बरं का? तुम्हाला आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मी एकदा चेक करतो तुम्हाला दिसतंय का ते. यस. ओके. तर मी थोडंसं आणखीन ह्याला मोठं करेल. ओके. आता बघा 14व्या नंबरचं अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस एक्स आणि छेदस्थानी 1 प्लस कॉस एक्स असं इथं आहे. आता मग याला थोडंसं तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय. कारण आपल्याला माहित आहे वी नो दॅट सिन्स ट्रिग्नॉमेट्रीचे 11वीला आपण पाहिलेले होते हे फॉर्म्युले. 1 मायनस कॉस एक्स 1 मायनस कॉस एक्स त्याचा काय फॉर्म्युला आहे बरं? 2 साइन स्क्वेअर x/2 काय आहे? 2 साइन स्क्वेअर x/2 आणि 1 प्लस कॉस एक्स याचा काय फॉर्म्युला आहे बरं? 2 कॉस स्क्वेअर x/2. 10th मध्ये आपण ऑनलाईनलाच बघितलेलं होतं. ह्या पूर्ण फॉर्म्युलांचे प्रूफ देखील पाहिलेले होते. आता चांगलं लक्षात ठेवायचं. इथं जो अँगल आहे ना त्याच्या इकडे हाफ मध्ये अँगल येतो. इथे जर 2x असेल ना तर 2x च्या हाफ इथं x आला असतं. इथे जर 3x असतं ना इथं 3x/2 आला असतं. इथे जर 4x असते ना तर इथं 4x/2 म्हणजे नथिंग बट 2x असं आला असतं. इथे जर 5x असते ना तर इथं 5x/2 आले असते. एवढी गोष्ट तुम्हाला इथं चांगली लक्षात ठेवायची आहे.
मायनस असेल मध्ये तर इथं 2 साइन स्क्वेअर येत आहे आणि इथं जर मध्ये प्लस असेल तर 2 कॉस स्क्वेअर येत आहे. हा देखील पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. आता बघा या व्हॅल्यू जर आपण इथं ठेवल्या तर थोडंसं ते सिम्प्लिफाय होऊ शकतं का नाही ते बघा तुम्ही आता. हा चला सांगा बघू मला कसं आलेलं आहे. हा 1 मायनस कॉस एक्स त्याची किंमत किती येते 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स त्याची व्हॅल्यू काय येते 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. समजलंय तर त्या व्हॅल्यूज तुम्ही इथं लिहिलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये कॅन्सल काय काय होऊ शकते 2 2 कॅन्सल होऊ शकतात. आणि आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे साइन बाय कॉस. साइन बाय कॉस म्हणजे काय येत आहे टॅन येत आहे माहित आहे का. सिन्स मी प्रत्येक वेळेस लिहितोय बघा फॉर्म्युला सिन्स साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. तर याची व्हॅल्यू किती येते टॅन थिटा माहित आहे का सर्वांना. तर आपण त्याचाच इथं वापर करणार आहोत. इथं थिटा म्हणजे कोण आहे एक्स बाय 2 आहे आणि साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. जर इथं स्क्वेअर स्क्वेअर असेल तर इथं त्याची व्हॅल्यू येते टॅन स्क्वेअर. काही बी प्रॉब्लेम नाही. इथं जर क्यूब क्यूब असेल तर त्याची किंमत येईल टॅन क्यूब. हा फक्त घातांक वेगळा जमणार. ओके हा पॉइंट लक्षात येतोय तुमच्या. मग तुम्ही मला सांगा आता सो देअरफॉर वाय इक्वल्स तुम्ही एकदा स्क्रीन मध्ये दिसतंय का चेक करतोय. यस थोडंसं वरती सरकावं लागेल किंवा छोटंसं करतोय. यस आता बघा इथं कसं आलेलं आहे अंडर रूट मध्ये साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर आणि जो अँगल थिटा आहे तो इथं आहे एक्स बाय 2. लक्षात आलंय तुमच्या. मी आता थोडंसं पुढच्या साईडला जातोय. y ची व्हॅल्यू अंडर रूट टॅन स्क्वेअर आलेली आहे आणि मग टॅन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट हे किती येतंय बोला. आता इथं मी पुन्हा एकदा सांगतोय की सिन्स सिन्स जर रूट मध्ये एक्स स्क्वेअर असेल तर त्याची व्हॅल्यू येते एक्स. रूट आणि स्क्वेअर हा काय होतोय कॅन्सल होतोय. मग त्याच पद्धतीने या y ची व्हॅल्यू इथं येईल टॅन एक्स बाय 2. टॅन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती आलं टॅन आलंय. समजलंय सर्वांना. आता मग बघा आपल्याला फायनली डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे टॅन एक्स बाय 2 चा. मग स्ट्रेट अवे तुम्ही इथं काय बोलणार अगोदर डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह येतोय डी वाय बाय डी एक्स आणि इथं याचा तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण बरं टॅन एक्स बाय 2 या टर्मचा आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स बाय 2 तुम्ही मला सांगू शकाल का की तुम्ही इथं काय वापरलं पाहिजे यूज काय वापरलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन फंक्शन. टॅनच्या पुढे एक छोटंसं फंक्शन आहे तेवढं मोठं नाही पण आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येत नाही. ओके जर कंपोजिटचा वापर कधी करायचा नाही हे लक्षात ठेवा. जर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 आला तर वापर करण्याची गरज नाही म्हणजे पुढे डेरिव्हेटिव्ह काढण्याची गरज नाही. पण वेन 1च्या व्यतिरिक्त 1 पेक्षा कमी येऊ किंवा जास्त येऊ 1 पेक्षा वेगळी जर किंमत त्याच्या डेरिव्हेटिव्हची येत असेल फंक्शनच्या तर अशा वेळेस मात्र तुम्हाला कंपोजिटचा वापर हा करावाच लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं टॅन फंक्शन आता इथं बघा टॅनच्या पुढे फंक्शन आहे एक्स बाय 2 आणि एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय पूर्णपणे 1 येत नाही. म्हणून जर फक्त टॅन एक्स असतं तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 आणि त्याच्यामुळे मग तिथं काही करण्याची गरज पडत नाही. तर मग बघा आता टॅन फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह येतोय सेक स्क्वेअर फंक्शन आणि इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. कळालंय. तर टॅन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शन आणि इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता मग तुम्ही मला सांगा सो देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टॅन एक्स बाय 2 आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल सेक स्क्वेअर हा बोला एक्स बाय 2. टॅन एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स बाय 2 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय बरं एक्स बाय 2. कशाचा डेरिव्हेटिव्ह एक्स बाय 2 चा आपण इकडं काय काढलेला आहे डेरिव्हेटिव्ह काढलेला. कळाले सर्वांना. तर टॅन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शन आणि इंटू पुढे गुणाकारात तुम्हाला फंक्शनचा काय काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर मग आता पुढे मला सांगा या ठिकाणी आता काय येऊ शकतंय. आता बघा आपल्याला एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर हे सेक स्क्वेअर एक्स बाय 2 ऍज इट इज. आता कॉन्स्टंट संख्या मल्टिप्लाय किंवा डिवाइड मध्ये असू द्या. मी इथं या ठिकाणी इकडे सांगतोय सिन्स सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ बरं का के अपॉन एनी एक्स ची टर्म के अपॉन एक्स असेल तर किंवा एक्स अपॉन के असेल इथं एक्स अपॉन के आहे एक्स अपॉन के आहे. तर मग अशा वेळेस ते के बाहेर राहतात आणि डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फक्त कोणाचा काढायचा असतो एक्स.
कुणाचा एक्स म्हणा किंवा कुठलंही फंक्शन असू द्या, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तसा काढायचा असतो. दिसतंय का? मला एकदा चेक करू द्या. हा, स्क्रीन मध्ये आलंय ना? यस. तर मग तुम्हाला पुढे त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघा, एक्स बाय के असं, के कॉन्स्टंट, तो गुणिले असो किंवा भागिले असो, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. तसं इथं टू कॉन्स्टंट आहेत, तर ते गुणिले असो किंवा भागिले, ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढायचा? फक्त एक्सचा. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय 1. म्हणजे एक्स बाय टू चा डेरिव्हेटिव्ह फायनली किती आला? 1/2. म्हणून शेवट ह्याचा तुम्ही कसा करणार? हे 1/2 कॉन्स्टंट अगोदर इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय टू. तर हे झालं याच आन्सर. तर अशा पद्धतीने आपण हा डेरिव्हेटिव्ह काढू शकतायत. एकदा बघून घ्या सर्वजण, व्यवस्थित बघून घ्या. मी इथं पूर्ण स्क्रीनवर आणलेला आहे. तुम्हाला याचा आता स्क्रीनशॉट हा काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर मग तुम्ही नंतर हे व्यवस्थित लिहून घेणार आहात. बघितलं सर्वांनी? तर मी आता काय करतोय, याला 1 2 3 याचा मी आता स्क्रीनशॉट मी पण काढलेला आहे. मी तुम्हाला हा नंतर पाठवणार आहे. बघितलं सर्वांनी? चला तर मग आता आपण नेक्स्ट नंबर कोणत्या नंबरचा राहिलाय बरं आता? 16व्या नंबरचा. तो थोडासा वेगळा. मी याला कट करतोय आता. कट करतोय. एक्झाम्पल नंबर 16 मी तुम्हाला इथे लिहितो. बघा, नंबर किती? 16 नंबरचं एक्झाम्पल. आता पहा, एक्झाम्पल नंबर 16 काय आहे बघा? y इक्वल्स टू, ओके, साइन एक्स डिग्री प्लस कॉस एक्स डिग्री, असं डिग्रीच्या फॉर्म मध्ये आहे. साइन एक्स डिग्री प्लस कॉस एक्स डिग्री, आणि याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता बघा, डेरिव्हेटिव्ह काढत असताना ह्या टर्म्स एक्सच्या पाहिजेत, म्हणजे एक्स रॅडियनच्या पाहिजेत, पण ह्या टर्म कशात आहेत? डिग्रीमध्ये आहेत. आता हाऊ टू कन्व्हर्ट डिग्री इंटू रॅडियन? तर तुम्हाला इथं मागच्या वेळेस म्हणजे 11वी मध्ये आपण अँगल अँड देअर मेजरमेंट मध्ये डिग्री टू रॅडियन कन्व्हर्जन हे बघितलेलं आहे, आणि रॅडियन टू डिग्री हे देखील कन्व्हर्जन आपण बघितलेलं आहे. आता इथं बघा कसं आहे, मी वाटलं तर तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगेल. कसं बरं बघा, समजा एक्स डिग्री आहे, सिन्स, सुरुवातच आपण सिन्स पासून करूया. एक्स डिग्री आहे, ओके, आणि याचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये करायचं. तर कसं होतंय बघा, एक्स डिग्रीचं कन्व्हर्जन जर रॅडियन मध्ये करायचं असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागतंय? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं. कशाने? पाय बाय 180. एक्स डिग्री, आणि आता हे कन्व्हर्जन कशात झालं मला सांगा? रॅडियन मध्ये कन्व्हर्जन. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? पाय बाय 180. याने जर कन्व्हर्जन केलं तर मग आता याचं कन्व्हर्जन डिग्रीचं कशामध्ये झालं? रॅडियन मध्ये झालं. म्हणजे त्याची जी डिग्री आहे ना, ती डिग्री रिमूव्ह झाली, कारण पाय रॅडियन आहे. मग पाय रॅडियनने जर एक्सला रिमूव्ह केलं तर एक्स पाय रॅडियन अशी त्याची व्हॅल्यू येते. आता हे नेमकं आलं कसं ते मी थोडक्यात इथं समजावून सांगतोय. समजा किंवा इथं आपल्याला ह्या गोष्टी माहित आहेत, मी आता हा भाग इथं कट करेल कदाचित, किंवा इकडे समजावून सांगेल की सिन्स, आता बघा, एक्स डिग्री इज इक्वल्स, आता समजा आपण इथं काय करू शकतोय बघा. आता कसं आहे पहा, हे एक्स डिग्री ऍज इट इज, आपण याला 180 डिग्रीने मल्टिप्लाय आणि 180 डिग्रीने डिवाइड झालं. 180 डिग्रीने का? आता इथं पुन्हा तुम्ही असं म्हणणार की सिन्स 180 डिग्री म्हणजे पाय रॅडियन, 180 डिग्री म्हणजे किती? पाय रॅडियन. आपल्याला काय करायचे? हा डिग्री रिमूव्ह करायचा. मग काय होईल? ही डिग्री आणि ही डिग्री कॅन्सल होतील, आणि मग इथं काय होईल बघा. सो देअर फॉर एक्स डिग्री इज इक्वल टू, ह्या 180 डिग्रीची व्हॅल्यू किती येते? पाय रॅडियन येते, आणि अपाउंड 180 इंटू किती आलं? एक्स. किंवा हा रॅडियन आपण इकडं पण मल्टिप्लाय मध्ये घेऊ शकतोय. पाय रॅडियन इंटू एक्स म्हणजे एक्स पाय रॅडियन, अशी त्याची या ठिकाणी काय येऊ शकते? व्हॅल्यू येऊ शकते. कळालं सर्वांना? तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत बघा. एक्स डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन अपॉन 180 इंटू किती आलेला आहे? एक्स. अशा प्रकारची ही व्हॅल्यू. कळालंय तुम्हाला? मग आता मला सांगा, सो देअरफॉर तुम्ही आता इथं या ठिकाणी काय घेऊ शकताय? तर हे हा रफ पार्ट झाला, हाऊ टू कन्व्हर्ट डिग्री इंटू रॅडियन. 11th मध्ये आपण याच्यावर भरपूर एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. मग आता हे तुम्ही इथं ठेवून द्या. सो देअरफॉर वाय इक्वल्स टू, आता काय येऊ शकतंय बघा, साइन त्याच्या अँगलला पाय बाय 180 इंटू एक्स, किंवा पाय रॅडियन अपॉन 180 इंटू एक्स, प्लस कॉस, हा बोला, पाय बाय 180 इंटू एक्स. आता याचा आपल्याला काय काढायचा आहे? डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता मात्र तुम्ही डिरेक्टली याचा
डेरिव्हेटिव्ह काढू शकताय. चला मला सांगा आता कसं काढणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह येतोय dy/dx आणि इकडचा डेरिव्हेटिव्ह येईल. ह्या दोन्हीला पण सेपरेट तुम्ही डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन π/180 इंटू एक्स, बरं का, आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ बोला कॉस π/180 इंटू किती एक्स. तर अशा पद्धतीने आपण दोन्हीचे पण आता डेरिव्हेटिव्ह काढणार आहात. चला तर मग मला सांगा. सो देअरफॉर आता बघा तुम्ही इथं यूज काय करणार आहात. यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन फंक्शन, बरं का, साइन फंक्शन आणि कॉस फंक्शन. साइन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतोय कॉस फंक्शन इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आणि पुढच्याचा मी फॉर्म्युला लिहित नाही, पण हाच वापरायचा. कॉस फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन फंक्शन इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तुम्ही लिहिणार नाही कारण आता डायरेक्ट वन स्टेप मध्ये आपण आता आन्सर काढणार आहोत. सो देअरफॉर दॅट विल इक्वल्स. चला मला सांगा, मी एकदा दिसतंय का चेक करतोय. वेळोवेळी हे मला चेक करावंच लागतंय दिसतंय का नाही ते. यस. आता बघा कसं आहे. साइन π/180 इंटू एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल कॉस π/180 इंटू एक्स. ओके असं झालं. आणि गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण बरं π/180 एक्स याचा तुम्हाला गुणाकारात डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके. त्यानंतर प्लस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन फंक्शन. मायनस साइन फंक्शन काय π/180 एक्स आणि गुणाकारामध्ये डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कुणाचा काढायचा आहे π/180 एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. कळाले सर्वांना. तर हे झालं साइन फंक्शन कॉस फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आणि मायनस साइन फंक्शनचा कॉस फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन फंक्शन इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर हे अशा पद्धतीने आपण यांचे डेरिव्हेटिव्ह इथं काढू शकताय. मग आता पुढे मला सांगा फायनल. आता शेवटची स्टेप मी इथं लिहितोय. ओके थोडस येस आता ऍडजस्टमेंट आपण इथं करतोय. आता मला सांगा. सो देअरफॉर dy/dx फायनल आन्सर शेवटची स्टेप इथं कसा येईल बोला की कॉस π/180 एक्स इंटू आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल kx चा डेरिव्हेटिव्ह जसा k येतो तसा π/180 एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येईल π/180. बरोबर आहे. आणि मायनस साइन हे ऍज इट इज π/180 एक्स ऍज इट इज ना. यस. आणि इंटू याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल बोला π/180. कारण आपण इथं सांगूयात की सिन्स kx जर असेल ना तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जसा k येतोय तसं हे π/180 म्हणजे k झाले की कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इंटू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी कॉन्स्टंट येतोय. बघा एकदा व्यवस्थित समजून घ्या. थोडासा जरा वेगळा होता हा प्रॉब्लेम. समजून घ्यायचा आहे तुम्हाला. काळजीपूर्वक आणि नीट व्यवस्थित बघा. सर्वांच्या लक्षात आलंय का ते पहा. काय केलेलं आहे ते बघा एकदा व्यवस्थित. अशा पद्धतीने आपण इथं कितव्या क्रमांकाचा प्रॉब्लेम संपवलेला आहे 16 नंबरचा. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत 18 नंबरकडे. तोपर्यंत याचा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. घ्या 1 2 3. ओके चला आता नेक्स्ट नंबर किती 18. हे कळालंय का बघा सगळे. जर एखादा नसेल ना कळाला तर तुम्ही नंतर व्हॉट्सअपवर पण सांगू शकताय. म्हणजे तो प्रॉब्लेम आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये रिपीट करता येऊ शकेल. जो नाही कळाला तर तो तुम्ही त्याचा त्वरित संपर्क साधणे. ओके. आता नंबर किती 18व्या नंबरचा अगोदर आपण करूयात नंतर मग येऊयात 17व्या नंबरकडे. आता एक्झाम्पल नंबर 18. 1 2 3. y इक्वल्स टू बघा काय आहे साइन स्क्वेअर. आता हे ट्रिपल कंपोजिट फंक्शन आहे लक्षात घ्या. लॉग त्याच्या अँगलला 2x + 3. सर्वांना नम्रतेची विनंती आहे की हा प्रॉब्लेम आपण व्यवस्थित बघून घ्यावा. ओके. सुरुवातीला आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इक्वल्स d/dx ऑफ. आता मी थोडस याला वेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहितो. साइन लॉग 2x + 3 हा ब्रॅकेट क्लोज हा पण क्लोज आणि होल स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर म्हणजे टोटलचा स्क्वेअर. म्हणजे सगळ्यात अगोदर विजय कुणाचा होईल की फंक्शनचा पॉवर n
हे फंक्शन किती जरी मोठा असेल तरी पण त्याचा पॉवर मात्र किती येतोय, n असा येतोय. म्हणून मग इथं तुम्ही इथं काय बोलणार आहात की यूज सगळ्यात अगोदर तुम्हाला वापर याचा करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ बोला फंक्शन रेस टू n याचा सगळ्यात अगोदर तुम्हाला वापर करावा लागेल. काय डेरिव्हेटिव्ह आहे, n इंटू एफ रेस टू n मायनस वन इंटू एफ डॅश. एफ डॅश म्हणजे ते जे काही फंक्शन आहे त्याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. जे काही फंक्शन असेल त्याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, तर मग आता मला सांगा काय काय येऊ शकताय बरं इथं. सो देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू, आता बघा इथं पॉवरला किती आहेत, 2. तर ते 2 पॉवरचे कोएफिशियंटला फंक्शन फंक्शन हे अशा कर्ली ब्रॅकेट मध्ये आहे, कारण इथं कर्ली पण आहे, स्क्वेअर पण आहे, सिंपल ब्रॅकेट पण आहे. मग आता मला सांगा साइन हा लॉग हा 2x+3, तर याचा घातांक यांचा घातांक 1 न कमी म्हणजे किती झाला, 1. ओके, आता घातांक 1 न कमी 2 होता 1 झाला. बघा पॉवर वरची नंबर कोइफिशियंटला फंक्शनचा पॉवर 1 न कमी आणि इंट फंक्शनचा काढायचा डेरिव्हेटिव्ह. सांगा काय फंक्शन आहे, साइन त्याच्या अँगलला लॉग त्याच्या अँगलला 2x+3 असं. एवढ्याचा तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, पहिली स्टेप कळाली. कितपत दिसतंय मला एकदा चेक करू द्या. यस, थोडंसं आणखीन झूम केलं तर चालेल. यस. ओके, आता बघा तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ह्याचा. आता ह्याच्याकडचा फोकस कमी करा, इथला फोकस वाढवा. साईनच्या अँगलला एक फंक्शन म्हणजे तुम्ही आता यूज कशाचा करणार, साईनच्या अँगलला एक फंक्शन आहे म्हणजे तुम्ही आता यूज कशाचा करणार बघा इथं. हा साईनच्या अँगलला एक फंक्शन आहे, तुम्ही इथं यूज कशाचा करणार आता, यूज पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन फंक्शनचा यूज करणार. आणि मला सांगा साइन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती येतोय, कॉस फंक्शन इंटू एफ डॅश. तुम्ही बघा इथं फंक्शन कोण आहे, फंक्शन साइनच्या पुढे जे कोणी आहे ते फंक्शन आहे. म्हणजे पहा आता हे पहिलं ऍज इट इज मी इथं लिहून काढतोय dy बाय dx इक्वल्स टू, हे ऍज इट इज. आता हा कर्ली ब्रॅकेटची गरज नाही कारण घातांक 1 आहे, तो कट झाला तरी चालेल, तुम्ही निघून जाऊ शकताय. लॉग हा बोला 2x+3 ब्रॅकेट क्लोज इंटू, आता मला सांगा साइन फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल बरं, कॉस फंक्शन लॉग 2x+3 साइन फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह किती, कॉस फंक्शन. आणि मग पुढे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हा सांगा लॉग बोला बरं किती आलंय 2x+, त्याचा आपण आता काय काढताय, डेरिव्हेटिव्ह काढताय. ओके, तर मला सांगा साइनच्या पुढे जे फंक्शन आहे ना त्याचा तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा. साइनच्या पुढे ही जी टर्म आहे ना लॉग 2x+3 त्याचा तुम्ही इकडे काय काढलेला आहे, डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. लॉग 2x+3 ह्याचा तुम्हाला काय काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग आता मला सांगा इथं या ठिकाणी आपण कशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढू शकताय, लॉग 2x+3 इथं आलेले आहे. तर लॉग 2x+3 चा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी पुन्हा मी थोडस इकडे जातोय. ओके, पुन्हा तुम्ही आता काय यूज करणार आहात, यूज यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग फंक्शन. लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू एफ डॅश. ओके, करता येईल वापर तुम्हाला आता. आता इथून पुढचं ही स्टेप तुम्ही करू शकताय. लॉग 2x+3 चा फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा. मी थोडस इथं काय करतोय बघा, आता मी थोडस इथं काय करेल, हा एक्स डिग्रीच्या फॉर्म मध्ये नाही लिहिता येणार कारण तुम्ही डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स करतायत ना, त्याच्यामुळं हा जो आता SMS पाठवला होता याला कॉस एक्स डिग्री इंटू एक्स डिग्री अशा फॉर्म मध्ये, कारण तुम्ही विथ रेस्पेक्ट टू एक्स डिग्रीने डिफरन्शिएट नाही ना करत, तुम्ही विथ रेस्पेक्ट टू एक्स ने तुम्हाला डिफरन्शिएट करायला सांगितलंय, वरी क्वेश्चन मध्ये सांगितलंय. जर त्याने असं विचारलं असतं ना डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स डिग्री मग चाललं असतं. ओके, तर ते तसं आहे बघा, त्यांनी तिथं तो डाऊट विचारलेला होता म्हणून मी आता मध्येच सांगितलं. आता बघा मी फक्त पलीकडच्या रफ पार्ट मध्ये तुम्हाला मी इकडे डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढून दाखवतोय, 2x प्लस लॉग 2x+3 चा मी इकडे काढून दाखवतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण बरं, लॉग 2x+3. हा तर लॉग फंक्शनचा वापर तुम्हाला करायचा.
काय आहे 1 बाय फंक्शन इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर बोला इथं कसं येईल 1 बाय 2x प्लस 3 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह कुणाचा सांगा 2x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह आणि मग इथं फायनली किती येईल 1 अपॉन 2x प्लस 3 आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. दिसतंय का? यस दिसतंय का सर्वांना? बघा करेक्ट दिसतंय का? पहा म्हणजे फायनली इथं काय येईल बरं 2 अपॉन 2x प्लस 3 हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा झाला लॉग 2x प्लस 3 चा. मी इकडे याच्याकरिता करून दाखवलंय की पूर्ण बसला नसता. तर मग आता तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह एवढा इथं लिहिणार आणि याला फायनलाइज करणार शेवट याचा करणार. करता येईल तुम्हाला फक्त याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे जो मी इकडं काढून दाखवलाय तो तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. पूर्ण प्रॉब्लेम रिपीट एकदा बघा. सर्व स्टेप्स मी इथं क्लिअरली सांगितलेले आहेत. कुठं कोणता फॉर्म्युला यूज होतो ते प्रत्येक वेळेस मी लिहिलेलं आहे. हे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित बघायचे. कुणाला कुठे जरी डाऊट आला तर तो लगेचच या ठिकाणी विचारायचा. ओके पहा आता बघून घ्या सर्वजण आणि तुम्हाला याचा आता काय काढायचा आहे स्क्रीनशॉट काढायचा. ओके चला काढा स्क्रीनशॉट 1 2 3 निघाला का? आणखीन एकदा 1 2 झालं. आता मग राहिलेला शेवटचा एक प्रॉब्लेम आपण बघूयात या पहिल्या क्वेश्चन मधला. नंतर मग आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळू शकतो. अगोदर आता हा एक लास्टचा प्रॉब्लेम आय थिंक तो झालाय का नाही कन्फर्म नाही. बघा नंबर किती 17 नंबरचा झालता का बरं 17 नंबरचा प्रॉब्लेम का तुम्ही प्रयत्न वगैरे केला होता काय नेमकं करायला पाहिजे त्या एक्झाम्पल मध्ये नंबर किती 17 नंबरचं एक्झाम्पल y इक्वल्स टू 1 अपॉन काय आहे क्यूब रूट ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स याचा तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग आता बघा आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढू शकतो. क्यूब रूट ओके हा जरी समजा झाला असेल तर रिपीट बघा नसेल झाला तर समजून घ्या. ओके आता सगळ्यात अगोदर आपण हे काम करू शकताय की बाबा क्यूब रूट जर एखाद्या गोष्टीचा असेल सिन्स समजा क्यूब रूट ऑफ एक्स असेल तर त्याच्या जागेवर तुम्ही इथं लिहू शकताय की एक्सचा पॉवर 1/3 कळतंय असलं तुम्हाला. मग तुम्ही इथं तेच काम करणार क्यूब रूट आहे पॉवर 1/3 टाका म्हणजे पुढील गोष्टी आपल्याला समजायला थोडं सोपं जाऊ शकेल. काय काय आहे कोसेक एक्स प्लस कॉट एक्स ह्याच्या पॉवरला किती आहेत 1/3 झालं. काय केलं कळालं क्यूब रूट रिमूव्ह केलाय आणि त्याच्या पॉवरला आपण 1/3 टाकलाय. मग आता इथं काय येईल y इक्वल्स टू आता मला सांगा पॉवर 1/3 वरती गेल्यानंतर त्याचा पॉवर किती होईल -1/3 कोसेक एक्स प्लस कॉट एक्स ह्याच्या घातांकाला प्लस चे मायनस हे माहित आहे का तुम्हाला प्लस असेल डिनॉमिनेटरला तर न्यूमरेटरला गेल्यानंतर घातांक त्याचा प्लसचा काय होतो मायनस होतो. म्हणजे इथं आपण काय वापरलंय सिन्स मी इकडं सांगतोय 1 अपॉन ए चा घातांक m असेल तर वरी गेल्यानंतर ए चा घातांक किती होतो -m होतो प्लस m चा -m तसं इथं झालंय +1/3 चा -1/3 म्हणजे आता आपल्याला एक्झॅक्ट डायरेक्शन लक्षात येईल की आता आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. सांगा बघू मला आता आपण काय केलं पाहिजे यूज किंवा अगोदर आपण याला डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx हा चला बोला डी बाय डी एक्स ऑफ हा बोला कोसेक एक्स प्लस कॉट एक्स त्याचा पॉवर -1/3 थोडस हे एक्स मी इकडे लिहितो. हा आता लक्षात येईल. आता बघा आणि इंटू 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 काय नाही आता याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा. कोसेकचा पॉवर म्हणजे ह्या पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर -1/3 आहे
तुम्ही तो वापर कशाचा करू शकताय? यूज कशाचा सांगा बघू? फंक्शनचा पॉवर कॉन्स्टंट, फंक्शनचा पॉवर कॉन्स्टंट संख्या. तर ते कॉन्स्टंट संख्या कोइफिशियंटला फंक्शनचा घातांक 1 न कमी इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. कळालंय? कळालंय का सर्वांना? त्याच्यानंतर n इंटू एफ रेस टू n मायनस 1 इंटू एफ चा डेरिव्हेटिव्ह. आता मग पुढे मला सांगा, सो देअरफॉर dy बाय dx इक्वल्स, चला आता पलीकडचा भाग येतोय का स्क्रीन मध्ये? मला एकदा चेक करू द्या. यस. आता बघा हा हा जो फॉर्म्युला आहे ना, हा इथं बघा, हा फॉर्म्युला आपल्याला आता ह्याच्यासाठी वापरायचा आहे, ह्याच्यासाठी वापरायचा आहे हा फॉर्म्युला. चला मग बघा कसं होईल. आता कसं होईल सांगा बरं? हे -1/3 म्हणजे n, n n म्हणजे -1/3, n n म्हणजे मायनस n, बघा n फंक्शन आहे त्याचा घातांक -1/3, तर ते -1/3 कोइफिशियंटला येते. मग आता पहा, -1/3 कुठं येतील? कोइफिशियंटला. जे फंक्शन आहे ना कोसेक एक्स प्लस कॉट एक्स, त्याचा घातांक 1 न कमी म्हणजे -1/3 -1. काय दिसतंय का? चेक करू द्या मला, वेळोवेळी मी चेक करायला लागलो बघा. कोसेक एक्स प्लस कॉट एक्स इंट इंट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कुणाचा काढायचा आहे? कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढायचा आहे? कोसेक एक्स प्लस कॉट एक्स, याचा आपण आता इथं डेरिव्हेटिव्ह काढणार आहात. मग आता मला सांगा, सो देअरफॉर dy बाय dx इक्वल्स -1/3 पुढं कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. सांगा बरं ह्यांचा हिशोब इथं आपण रफ मध्ये करून बघूया. मी इथं करून दाखवतोय. -1/3 आणि -1. बघा तिरकस गुणाकार, खाली काय नाहीत म्हणजे 1 आहे. 1 इंटू -1 -1, 3 इंटू -1 -3 डिवायडेड बाय 3 एका 3. आता मग -1 -3 -4/3. कळालंय? -4/3. तर मग तुम्ही इथं त्याच्या जागेवर लिहून काढा -4/3 इंटू, आणि हे मात्र सिंपल फंक्शन आहे कोसेक एक्स. कोसेकच्या पुढे फक्त एक्स आहे, ते एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतोय, त्याच्यामुळे काय बी कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही. तर कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आणि प्लस कॉट एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. जरी तुम्हाला आता हे स्क्रीन मध्ये नाही दिसलं तरी पण तुम्ही ते काढून बघू शकताय. कोसेक एक्सचा मायनस कोसेक इंटू कॉट आणि प्लस कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कळालं? तर अशा पद्धतीने आपण यांचे डेरिव्हेटिव्ह इथं काढू शकताय. समजलंय सर्वांना? तर एकदम व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या. कुणाला जर कुठे डाऊट असेल तर आपण त्वरित संपर्क करू शकता. बघा एकदा लिहून घ्या व्यवस्थित. झालंय का बरं? कळालंय? चला कॉमेंट मध्ये सांगा लक्षात आलंय का ते. फटाफट सांगा. आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पहिला क्वेश्चन आपला आता पूर्णपणे संपलेला आहे. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे नेक्स्ट पिरियडला वळणारच आहोत, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला आता काही प्रॅक्टिस एक्झाम्पल देणार आहे. तर ते प्रॅक्टिस एक्झाम्पल तुम्हाला आता इथं सोडवायचे. ओके, तर प्रॅक्टिस एक्झाम्पल्स बघा याच्यावर आधारित असतील, ते तुम्हाला सोडवायचे. स्क्रीनशॉट काढला का सर्वांनी? 1 2 3 काढला. यस. आता नंबर नेक्स्ट प्रॅक्टिस एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. नंबर फर्स्ट, y इज इक्वल टू, आता बघा साइन लॉग 4x मायनस 5 रेस टू 7. सेम प्रॉब्लेम आहे हा. एक आणखीन एक जर तुम्ही सोडवला तर तुमच्या बरंच काही लक्षात. y इज इक्वल टू 1/,
क्यूब रूट ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स, हा देखील आपण सोडून बघा. नंबर 3, y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, हा देखील आपण सोडवून पाहणे. नंबर 4, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 5 कॉस स्क्वेअर एक्स, हा देखील तुम्हाला सोडवायचा. तर हे 4 एक्झाम्पल तुमच्यासाठी प्रॅक्टिस एक्झाम्पल्स असतील. प्रत्येकांना व्यवस्थित सोडवायचे. आजचे जर तुम्ही एक्झाम्पल नीट बघितले असतील तर तुम्हाला हे 4ही एक्झाम्पल व्यवस्थित सोडवता येतील. सोडवायचेत आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला पाठवायचे. ओके, तर बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या याचा, कारण आता लेक्चर मी एंड करणार आहे. सांगून एंड करतोय बघा. झालं. सो लेट अस स्टॉप हिअर.